आदित्य ठाकरे उभाटाचे कार्याध्यक्ष होणार। उभाटा गटात 2003 ची पुनरावृत्ती होणार। पक्षाच्या वर्धापन दिनी संघटनेत बदल होण्याची शक्यता। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ रोहित पवार मैदानात। वडील राजेंद्र पवार आणि कन्या सई पवार देखील उपस्थित। मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांना पत्र। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याची मागणी। सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशांनाही पत्र दिल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर। नागपूरच्या एम्समध्ये दीक्षांत सोहळ्याला असणार उपस्थित। वर्ध्याच्या महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयातही जाणार। लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण। घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात बाजारपेठा बंद। परतवाडा अचलपूरमध्ये सकाळपासून रस्त्यावर शुकशुकाट। सामाजिक संघटनेकडून अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय। तरुणीला अमानुष मारहाण, धक्कादायक प्रकार। दहिसर नवागाव येथील शास्त्रीनगर शिवमंदिरासमोर घडली घटना। घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण। बोंदुखराच्या मालमत्तांच्या 2 गोण्या कागदपत्र जप्त। ईडीच्या 13 जणांच्या टीमनं केली होती छापेमारी। खरातचं घर, कार्यालय आणि इतर ठिकाणांवरून घबाड हात। नाशिकच्या कॉर्पोरेट कंपनीतल्या जिहाद प्रकरण। ऑपरेशनल मॅनेजर एचआरला आज कोर्टात हजर करणार। फरार आरोपी निदा खानच्या मागावर पोलिसांची पथकं। विश्वस्त पुरुषोत्तम कडलकचे 2 पुतणेही अटकेत। अभिषेक कडलक आणि ओम कडलक या दोघांना अटक। पुतण्यांच्या मध्यस्थीनं काळाबाजार करत असल्याचा आरोप। नागपूर पालिकेत स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स संपला। भाजपकडून 6 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब। पालिकेच्या 20 एप्रिलच्या सभेत प्रक्रिया होणार पूर्ण। सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री। पार पडला सम्राट चौधरींचा शपथविधी। सम्राट चौधरींनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ। नाशकात शिवसेना विभाग प्रमुखावर कोयत्यानं हल्ला। हल्ल्यात सुयश पाटील गंभीर जखमी। दत्त चौकात रात्री उशिरा 4 ते 5 जणांकडून हल्ला। संभाजीनगरला अवकाळीचा इशारा। पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी। पावसासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता। हिंगोलीच्या सेनगाव शहरात सिलेंडरचा तुटवडा। केवायसीच्या नावाखाली गॅस लाभार्थ्यांची लूट। गॅस एजन्सी समोर नागरिकांच्या रांगा। छत्तीसगडमध्ये वेदांता कंपनीत बॉयलरचा स्फोट। स्फोटात 11 जणांचा मृत्यू। 15 मजूर गंभीर भाजले। कामगारांना 500 अंशांची उकळती वाफ लागली। आखातातलं युद्ध आता संपत आलंय। फॉक्स न्यूजच्या मुलाखतीत ट्रम्प यांचं वक्तव्य। ट्रम्प यांच्या विधानानं जगाला दिलासा। अमेरिका इराणमध्ये आता चर्चेची दुसरी फेरी। इस्लामाबाद किंवा जिनेवामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। चर्चेसाठी पाकिस्तान, तुर्की, इजिप्तची मध्यस्थी। इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्याचा परिणाम। लेबनॉनमध्ये 2124 जणांचा मृत्यू। जखमींची संख्या 6921 वर पोहोचली।